तर मॅक्झिमम मतदान हे राहुल यशवंत गायकवाड जो शिवसेनेचा उमेदवार होता इथला, पण काही कारणास्तव त्याला तिकीट नाही भेटलं आणि त्यामुळं मला अपक्ष लढायला लागतंय. तीच लोक, जी 1300-1400 लोक आहेत ज्यांनी मतदान शिवसेनेला केलेलं आहे, ती लोक त्याच्या मागं ठामपणे उभे राहतील आणि राहुल गायकवाडांचा विजय हा चांगल्या मतांनी होईल. शिवसैनिक आहात, परंतु तुम्हाला हिंदुत्वाचा टच वेगवेगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुमचा चेहरा नेहमी दिसतो. तुम्हाला ह्याचा बेनिफिट होईल का तोटा होईल? नाही नाही, मला याचा तोटा अजिबात होणार नाही, कारण की मी हिंदू आहे. आम्हाला तेच म्हणायचे की शिवसैनिक तुमच्या सोबत दिसतोय, अगदी अर्ज भरताना ते चेहरे दिसत होते. इकडे असंही म्हटलं जाते की आमदारांचा छुपा पाठिंबा, दृश्य अदृश्य पाठिंबा तुम्हाला मिळतोय, आमदारांनी तुम्हाला सिग्नल दिलेले आहेत अशी देखील चर्चा आहे. खरंच आमदार तुमच्या विरोधात आहेत का तुम्हाला खरोखर पाठिंबा दिला त्यांनी? आता तो आमदार साहेब हे माझ्या विरोधातही नाही आणि बरोबरही नाही. तुमचा प्रश्न हा सुंदर होता, पण त्याची उत्तरं माझ्याकडे काही नाहीये. पण आशीर्वाद मिळाला आमदारांचा तुम्हाला? आमदार साहेबांचा आशीर्वाद हा कायम माझ्या बरोबर आहे. जनरली काय होतं, पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली किंवा अपक्ष लढला तर पक्ष कारवाई करतात, पण राहुल गायकवाडवर कारवाई होताना दिसत नाही. म्हणून मागाशी पुन्हा त्या प्रश्नावर येतो की मला काहीतरी गडबड वाटते. आमदारांचा आशीर्वाद तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माझ्याकडे कोणतेही उत्तरे नाही आहेत. तुम्ही आमदार साहेबांशी बोललं तर बरं पडेल. खोपोली नगरपालिकेची निवडणूक आणि आता प्रचार सुरू झालाय. खरं तर ह्या माणसाला उमेदवारी मिळाली होती, आयत्या वेळेची काय गणित झाली, भाजप युती झाली आणि राहुल गायकवाड यांचा जवळजवळ पत्ता कट झाला. आमदारांचा लाडका, आमदारांचा कट्टर समर्थक राहुल गायकवाड अशी ओळख सगळ्यांना परिचित आहे. विशेषतः आपण ज्या ऑफिसमध्ये बसतो याच ऑफिसमधून 7 वर्षापूर्वी आमदारांनी इथूनच निवडणूक लढली होती, यश देखील मिळवलं होतं. इतका सगळ्या आमदारांचा किचन कॅबिनेट मधला व्यक्ती आणि त्याला आमदारांनी आवडलं. राहुल गायकवाड तुमचं नाव डिक्लेअर झालं होतं, अशा कुठल्या घडामोडी घडल्या का तुमचा डायरेक्ट पत्ताच कट झाला? माझं निवडणुकीच्या संदर्भात जेव्हा आमची साहेबांची चर्चा झाली होती, साहेब बोलले का तूच आपला तिथला कार्यकर्ता आहे प्रभाग क्रमांक 6 मधला, आणि मागच्या 2016च्या झालेल्या निवडणुकीमध्ये तुला मला तिकीट देता आलं नाही, तर ह्या वेळेला 100% तिकीट तुझं आहे आणि तू त्या प्रभागात केलेली कामं हा शिवसेनेचा प्लसचा उमेदवार असेल तू तिथला, आम्ही प्लसमध्ये पकडतो तुला. सगळं तिकीट फायनल झालं, सगळं झालं. अचानक शिवसेना बीजेपी युती ठरली गेली, जी बीजेपीची युती ही मला वाटतं राष्ट्रवादीबरोबर होणार होती. आणि अचानक काय घडामोडी घडल्या आणि ते सगळं झालं. बीजेपी वाल्यांनी अशी मागणी केली का बाजारपेठेमध्ये आम्हाला सीट्स पाहिजे, आणि त्यांनी ते सगळं चित्र तयार करून त्याप्रमाणे काय इथं बाजारपेठेमध्ये ही मतं अशी आहेत, ही मतं अशी आहेत, मग आम्हाला बाजारपेठेमध्ये ते सगळं पाहिजे. मग त्याप्रमाणे बीजेपी वाल्यांनी मागणी करून 6 नंबर मधली एक सीट बीजेपीनी स्वतःकडं घेतली. आता ह्याच्यामध्ये काय झालं, 6 नंबर मध्ये कुठली सीट घेतली तर 6 नंबर मध्ये जेन सीट घेतली, आणि त्यांच्याकडे नव्हता उमेदवार. म्हणजे बीजेपी एवढा मोठा पक्ष, म्हणजे ते मुलं आहे त्यांचं एवढं मोठं, पण त्यांच्याकडे नव्हता कुठला उमेदवार. मग त्यांची झाली धावपळ. मग त्यांनी काय केलं की संजय तन्ना म्हणून मनसेचे पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत, ते बरेच होते, मनसे चांगलं काम करत होते, तर त्यांना उमेदवारी घेतली, त्यांना प्रवेश घडवून आणला. म्हणजे दुसऱ्या पक्षातला उमेदवार या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली. ह्या सगळ्यामध्ये माझा पत्ता कट झाला. आता मी बोललो आपल्याबरोबर झालेला हा अन्याय जो काय झालेला आहे, कोणाच्या माध्यमातून झाला ह्याच्यामध्ये मला जायचं नाही. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे का अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, आणि अन्यायाला वाचा नाही फोडत मग आपण महाराष्ट्रीयन कसले, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वळणावर, आपण त्यांच्या कार्यावर आकर्षित झालेले लोक आहोत. त्यांनी आपल्याला हे सांगितलं, मावळ्यांनो रडू नका, लढा. मग मी निर्णय घेतला, आमच्या परिसरातील सर्व शिवसैनिकांची मी मिटिंग घेतली का काय करायचं. तर सर्वांनी मला खुल्या मनाने सांगितलं का तू शिवसेनेच्या तुला तिकीट नाही भेटलं याचा विचार न करता तू तुझ्या ताकदीवर अपक्ष म्हणून लढ, आमची सगळ्यांची ताकद तुझ्या मागे राहील आणि तुला आम्ही 100% निवडून आणू. तर मला त्या वेळेला खूप त्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा अभिमान वाटला. काय ते तिकीट नाही भेटलं म्हणून खचलं नाही ते, मला थोडं दुःख झालं, कारण की कसं असतं वैयक्तिक ज्याचं नुकसान होतं ना त्याला थोडंसं दुःख होतंच.
आणि ते पण आमदारांशी इतके चांगले घनिष्ठ नातेवाईक संबंध असताना, तुम्हाला माहित नसेल तर मी आमदारांचा नातेवाईक आहे आणि जवळचा नातेवाईक आहे. मी 2014ची निवडणूक पण आमदारांबरोबर लढलोय. 2016ची नगरपालिका पण आमदारांबरोबर मी लढलेलो आहे, काम केलेलं आहे. 19च्या निवडणुकीत पण काम केलेलं आहे आणि 24च्या निवडणुकीत मी झुकून काम केलेलं आहे. आणि ह्याचं निष्कर्ष कोणीही काढू शकतो. त्या बूथवरून, प्रत्येक बूथवरून, ज्या बूथ आमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये होते. तर मग कार्यकर्ते बोलले, भाऊ खचून नको जाऊ, आम्ही तुझ्या बरोबर आहोत, तू निर्णय घे लढायचा. मग प्रश्न आला का बाबा कुठल्या पक्षातनं लढायचं, याच्यावर चर्चा व्हायला लागली. तर मी असा निर्णय घेतला, कोणत्याही पक्षात जाण्यापेक्षा आपण अपक्ष म्हणून निवडून लढवावी. कारण की माझ्या विरोधामध्ये जेवढे कोण उभे राहत आहेत ते बीजेपीचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, शेका पक्षाचे आहेत, तुमच्या काँग्रेसचे आहेत. पण शिवसेनेचा उमेदवार माझ्या विरोधात कोण नाहीये. माझ्या बॅलेट पेपरवर धनुष्यबाण नाहीये. जशी 1 वर्षापूर्वी एक निवडणूक झाली होती विधानसभेला, त्यावेळेला एका उमेदवारांना त्यांच्या पक्षाचं तिकीट नाही भेटलं म्हणून ते अपक्ष लढले. परंतु त्यांना 1 लाख मतं पडली ना, 1,90,000 मतं पडली ना त्यांना. मग जर तुमचा चेहरा आणि तुमचं काम, माझा चेहरा माझ्यातली लोक ओळखतात, तर माझ्याकडे फक्त ते धनुष्यबाण नाहीये. राहुल यशवंत गायकवाड माझा चेहरा ह्या बॅलेट पेपरवर असणार, त्या बॅलेट पेपरवर धनुष्यबाण नसणार. तर मग माझी लोक मला जे काही चिन्ह भेटेल त्याच्यावर बटन दाबून मला भरघोस मताने निवडून आणणार. राहुल यशवंत गायकवाड हे नगरसेवक होणार आणि कार्यकर्त्यांच्या, शिवसैनिकांच्या सगळ्यांच्या जीवावर होणार. आम्हाला तेच म्हणायचे की शिवसैनिक तुमच्या सोबत दिसतोय, अगदी अर्ध भरताना ते चेहरे दिसत होते. इकडे असंही म्हटलं जाते की आमदारांचा छुपा पाठिंबा, दृश्य अदृश्य पाठिंबा तुम्हाला मिळतोय, आमदारांनी तुम्हाला सिग्नल दिलेले आहेत, अशी देखील चर्चा आहे. खरंच आमदार तुमच्या विरोधात आहेत का तुम्हाला खरोखर पाठिंबा दिला त्यांनी? आता तो आमदार साहेब हे माझ्या विरोधातही नाही आणि बरोबरही नाही. आणि राजकारणामध्ये कोण कोणाच्या बरोबर आतून असतो आणि बाहेरून असतो, याच्यात काय चर्चा करण्यासारखी का गोष्ट नाही आहे. तुमचा प्रश्न हा सुंदर होता, पण त्याची उत्तरं माझ्याकडे काही नाहीये. पण आशीर्वाद मिळाला आमदारांचा तुम्हाला? आमदार साहेबांचा आशीर्वाद हा कायम माझ्या बरोबर आहे, त्याबद्दल कुठलंही दुमत नाहीये. ते मला तिकीट नाही देऊ शकले, त्याचे त्यांनी शल्य पण मला बोलून दाखवलं. काय मी तुला 2 वेळा तिकीट देऊ शकलो तरी तू कुठल्या पक्षात नाही गेला. असे खूप लोक मी त्यांना तिकीट नाही दिली, ते सोडून गेले त्यांच्या मार्गाला. तू तुझ्या जागेवर, तुझ्या हिमतीवर, तुझ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर लढायचा प्रयत्न करतोय, तर माझ्या तुला शुभेच्छा आहेत. तुम्ही 2 वेळा ते पचवलं, तुम्हाला असं वाटत नाही की समोरच्याने देखील ते एक वेळ आपल्यासाठी पचवायला पाहिजे होतं? बघा, वाटायला आपल्या बऱ्याचशा गोष्टी अशा वाटत असतात, सगळ्यात आपल्या मनासारखं होईल असं नसतं. आता राहुल गायकवाडची तयारी काय? तयारी साहेब इतकी सुंदर आहे का आमच्या प्रभागामध्ये 5 बूथ आहेत. विधानसभेला 5 बूथ होते, आता 4 बूथ आहेत. आमची प्रत्येक बूथवर आमच्या कार्यकर्त्यांची फळी आहे, जी आम्ही विधानसभेला आमदारांच्या वेळेला वापरली होती. विधानसभेला आमदार साहेबांना आमच्या वार्डातून 1400 मतदान झालं होतं. झालेल्या 2700 मतदानापैकी 2700 मला वाटते 50 मतदान झालेलं आहे. 2750 ते 40. ह्याच्यामध्ये अर्धी मतही आमदारांना भेटलेली आहे. याच्यामध्ये कार्यकर्त्याचा वाटा आहे मोठा. कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आहे. जर त्यावेळेला 1400 मतं पडली असतील शिवसेनेला, आमदार साहेबांना, त्यामध्ये आमचा वाटा आहे ना. आम्ही पण त्याची मेहनत केलेली आहे. त्यामुळे ह्या वेळेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये समजा 3000 मतदान झालं तर मॅक्झिमम मतदान हे राहुल यशवंत गायकवाड, जो शिवसेनेचा उमेदवार होता इथला, पण काही कारणास्तव त्याला तिकीट नाही भेटलं आणि त्यामुळे मला अपक्ष लढायला लागतंय. तीच लोक, जी 1300-1400 लोक आहेत ज्यांनी मतदान शिवसेनेला केलेलं आहे, ती लोक त्याच्या मागं ठामपणे उभे राहतील आणि राहुल गायकवाडांचा विजय हा चांगल्या मतांनी होईल. शिवसैनिक आहात, परंतु तुम्हाला हिंदुत्वाचा वेगवेगळ्या आंदोलनाच्या पार्टीवर तुमचा चेहरा नेहमी दिसतो. तुम्हाला ह्याचा बेनिफिट होईल का तोटा होईल? नाही, मला याचा तोटा अजिबात होणार नाही.
कारण की मी हिंदू आहे, ते आहेच, त्याला का नाकारता येणार नाही. म्हणून का माझा कुठल्या दुसऱ्या समाजाशी संबंध नाहीत का? चांगले संबंध आहेत सर्व. मुस्लिम समाजाशी संबंध आहेत, जैन समाजाशी संबंध आहेत, इतर समाजाशी संबंध आहेत. त्यामुळं पण ज्या वेळेला गोरक्षणाचा कुठला विषय येतो, ज्या वेळेला कोणत्या आपल्या मराठा आरक्षणाचा विषय येतो, त्यावेळेला आपण आपली भूमिका ही मी कायम स्पष्टपणे मांडलेली आहे का मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. कारण की दुर्लक्षित मराठा जो राहिलेला आहे त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे, या बाबतीत काय वादच नाही. आमच्या आरक्षणांना आरक्षणाची गरज नाही, आम्ही सक्षम आहोत. पण जे गरीब आहेत, जे वंचित आहेत, तिथं अडचणीत आहेत, त्यांना भेटलं तर चांगलं आहे. ओबीसींना पण आरक्षण भेटलं पाहिजे, त्यात का वादच नाही, त्यांचा पण अधिकार आहे त्या गोष्टीवर. परंतु जेव्हा समाजाची कुठली लढाई असते, समजा आता मागे आम्ही एक आंदोलन केलं होतं, शाळांचे जे बोर्ड आहेत, इंग्लिश मिडियम शाळांचे बोर्ड, हे सगळे इंग्लिशमध्ये होते. आता तुम्ही कुठल्याही राज्यात जा, त्यांच्या त्यांच्या भाषेत बोर्ड असतात. तर आम्ही एक मागणी केली का सर्व शाळांनी आपले बोर्ड इंग्लिशमध्ये पण ठेवा, पण तेवढ्याच मोठ्या अक्षराचे मराठीत पण ठेवा. त्याच्यासाठी खालापूरमधले अधिकारी, जे शिक्षणाधिकारी बसतात, त्यांनी जी आर काढला याचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा, आणि एक रेझोल्युशन काढलं काय, संपूर्ण खालापूर तालुक्यातले जेवढ्या नोटीस आहेत सगळ्या शाळा नोटिसा दिल्या. आज तुम्ही जाऊन बघा, पूर्ण खालापूर तालुक्यात जेवढ्या शाळा आहेत सगळ्यांचे बोर्ड इंग्लिश, कुठलीही शाळा असो, इंग्लिश असो मराठी असो, मराठीमध्ये सुंदर अक्षर लिहिलेले आहे, आणि प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमान वाटतो. जनरली काय होतं, पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली किंवा अपक्ष लढला तर पक्ष कारवाई करतात, पण राहुल गायकवाडवर कारवाई होताना दिसत नाही. म्हणून मागाशी पुन्हा त्या प्रश्नावर येतो की मला काहीतरी गडबड वाटते. आशीर्वाद तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माझ्याकडे कोणतेही उत्तरे नाही आहेत. तुम्ही आमदार साहेबांशी बोललं तर बरं पडेल. राहुल गायकवाड हा आक्रमक चेहरा आहे असं अगदी, आणि हा तुमचा होम ग्राउंड आहे. समोरचे उमेदवार सगळ्या ते किती ताकदीने आहेत. तुम्हाला आव्हान वाटत नाही, एकदा पक्ष आपल्या सोबत नाही, चिन्ह देखील नाहीये, काय घेऊन जाणार? हा बघा, माझ्याकडे नेहमी तुम्ही जे बोलले काय घेऊन जाणार, एक 75 लाख रुपयाचा अंत चांगल्या क्वालिटीचा, म्हणजे जे मुंबई पुण्यामध्ये तर मैदान बनवले जातात अत्याधुनिक प्रकाराचे, तसा एक मैदान मागच्या वर्षी मी इथं तयार केलेला आहे. तुम्ही जाऊन ते पाहू शकता. काम इतक्या चांगल्या क्वालिटीचं आहे का इथल्या मुलांना त्याची खेळण्याची भविष्यातली सोय झालेली आहे. बरोबर. दुसरं, कोल्ड सिनेमाच्या मागे कायम एक पाण्याचा थर सतलेला असायचा पावसामध्ये, आणि 2-2 तास पाणी उतरायचं नाही. आमदार साहेबांच्या माध्यमातून 50 लाखाचा फंड त्याला आला, नगरपालिकेने 20 लाख रुपये टाकले. आज तिथे दोन्ही बाजूला गटर झाली, रस्ता झाला, काही 100 मीटरचा रस्ता बाकी आहे, तो आचारसंहितेमध्ये काम करता येत नाहीये. म्हणजे तो पूर्ण रस्ता कॉन्क्रीट झाला, ते 70 लाखाचं काम. गोसावी वॉल कॉम्पाऊंड, परमार आणि गोसावीच्या मधलं वॉल कॉम्पाऊंड 8 वर्षापासून पडलं होतं. झाडं पडली पावसामध्ये आणि ते तसंच पडलेलं होतं, त्यामुळे पाण्याचा निचरा गटारातून होत नव्हता. मी पाठपुरावा केला नगरपालिकेमध्ये, का साहेब असा प्रॉब्लेम आहे, पाणीच जात नाहीये. मग प्रशासनाने फटाफट त्याच्यावर कारवाई केली, आणि आज ते काम पूर्ण झालेलं आहे. तुम्ही जाऊन पाहू शकता. वॉल कॉम्पाऊंड पण झालं आणि गटर पण झालं. भोवरी मस्जिद समोर तो एक स्लॅब होता, त्याला कायम गाडी जाताना ती गाडी लागायची. काय नागरिकांची हे होती, साहेब गटारात त्या स्लॅबचं काहीतरी करा. लहान मुलं पडली, त्यांची शिगा बाहेर आल्या होत्या. त्या इतकं निकृष्ट दर्जाचं काम त्यांनी केलं होतं कॉन्ट्रॅक्टरने. मी पहिल्यांदा त्याला रिपेअर केलं 6 महिन्यापूर्वी, परत ते तुटलं 3 महिन्याने, परत मी त्याला रिपेअर केलं. आमचं काम चालू होतं तर आम्ही तसं केलं. 3ऱ्या वेळा तुटलं तर मग शेवटी मी साहेबांना बोललो, साहेब याचा काहीतरी निर्णय घ्या आणि ह्याला पूर्ण करा. मग साहेबांनी ऑर्डर काढली का ते पूर्ण तोडा आणि पूर्ण नवीन बनवा. तर ते कामही आता पूर्ण झालेलं आहे. आणि तुम्ही तिकडून आता गाडी घेऊन जा, तुमची गाडी लागणार नाही. त्यामुळे ही जी सगळी कामं आहेत, अरुणाबाद चौकामध्ये 3 बत्ती लाईट लावणं, कचऱ्याचं नियोजन करून देणं, प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीने कचरा गाडीतच गेला पाहिजे याच्यासाठी नागरिकांना आवाहन करणं, याच्यासाठी आम्ही बरीच कामं केली. मी आज माझ्या वॉर्डामध्ये कमसे कम 25-20 दिवे लावले असतील, ज्या ठिकाणी अंधार असतो. मागच्या 2 वर्षामध्ये, मागचे 5 वर्ष मी काम करतोय. आमच्या वडिलांचं इथे वलय, यशवंत गायकवाड नावांचं वलय हे बाजारपेठेमध्ये आणि इथल्या परिसरामध्ये खूप चांगलं आहे. यशवंत गायकवाड तुमचे वडील,
त्याची पुण्याई यावेळी आता फळाली हा, हे मला माझ्या प्रचारातून दिसत आहे. मी जिकडे जिकडे प्रचाराला जातोय मला हेच बोलतात, अरे आम्ही तुझ्याकडे राहुल गायकवाड म्हणून तुझ्याकडे बघतोच, पण तू यशवंतचा मुलगा आहे. यशवंत माझा मित्र होता, यशवंत माझ्या भावासारखा होता. इतके त्यांचे ऋणानुबंधन सर्व व्यापाऱ्यांशी आहेत, मराठी लोकांशी आहेत, मुस्लिम लोकांशी आहेत, बोरी लोकांशी आहेत, सर्व लोकांशी. म्हणजे बाजारपेठेत तुम्ही असं एक दुकान किंवा एखादं घर दाखवू शकत नाही का त्यांचा यशवंत गायकवाड या पर्सनॅलिटी त्यावेळेस टच नसेल. आम्ही दरवर्षी आमच्या वडिलांच्या नावाने, मागचे 20 वर्ष झाले वडील जाऊन आमच्या, मी दरवर्षी माझ्या वडिलांच्या नावाने गरीब मुलांना शालेय वस्तूंचं वाटप करतो. का करतो? का त्या माझ्या दिल्याने ते शिकणारे असं काही नाहीये, पण वडिलांच्या ह्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्या गरीब मुलांना आपल्याकडनं काहीतरी मदत झाली पाहिजे, ही माझी अपेक्षा असते. राहुल गायकवाड हा तुमचा मतदारसंघ आहे ना, अगदी शहराचा मध्यवर्ती भाग आहे आणि विविध जाती धर्माची लोक या ठिकाणी आहेत. काही गोष्टी या ठिकाणी व्हायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी तुम्ही आता मार्गी लावता आमदाराच्या माध्यमातून, चांगली गोष्ट आहे. अजून काय नेमकं असं व्हायला पाहिजे तुमच्या मतात? माझं वैयक्तिक असं मत आहे, बाजारपेठ जी आहे ते कुठल्याही शहराचं नाक असतं. म्हणजे तिथून सगळ्या सूत्र हल्ली जातात. ती बाजारपेठी सुटसुटीत पाहिजे. सुटसुटीत पाहिजे म्हणजे काय? त्याच्यावरची गटार आहेत, त्याची स्लॅब आहेत, हे प्युअर कव्हर झालेले पाहिजे. म्हणजे माणूस गाडी घेऊन आला तर तिथं गाडी लावू शकतो. आता बाजारपेठेतली परिस्थिती बघाल ना, तर अर्धे स्लॅब तुटलेले आहेत. मग गाडी जाते गटरामध्ये, कोणाला टायर जातो गटरामध्ये, गाडी पार्किंगला जागा नाही. दिवाबत्तीची लाईट तुम्ही व्यवस्था बघाल ना, तसे कमी वॅटचे दिवे बाजारपेठेमध्ये आहेत. बाजारपेठेमध्ये हेवी दिवे लागले पाहिजे. बाजारपेठेची झळाळली पाहिजे संध्याकाळी, कारण की बाजारपेठेमधनच खोपोली शहराचा पूर्ण उलाढाल चालत असते. खोपोली शहराचा प्रत्येक माणूस हा बाजारपेठेत येत असतो. कटरंग, भानवस, मोगलवाडी, मुळगाव ही सगळी लोक हे करण्यासाठी कुठे येतात? परचेस करण्यासाठी कुठली गोष्ट बाजारपेठेमध्ये. मग त्यांना पार्किंगची व्यवस्था पाहिजे गाडी लावायला. भविष्यामध्ये पार्किंगची व्यवस्था करायला लागेल. बाजारपेठेमध्ये तुम्ही जाल त्या RD कॉम्प्लेक्सच्या इथे, तिथे एक मुतारी आहे, ते कित्येक वर्ष तशीच आहे. आणि तिथल्या व्यापाऱ्यांना आणि महिलांना जेव्हा बाजारपेठेत येतात तितका त्रास होतो. तर अशी कुठली जागा शोधून आपल्याला तिथे नवीन चांगल्या पद्धतीचं शौचालय करता येईल का? का बाबा तिथे त्या व्यापाऱ्यांचं आणि येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या नागरिकांना सोय करता येईल? खूप गरज आहे. ती 50 वर्ष, मला 30-40 वर्षापूर्वीची ती आहे. तुम्ही गेलं तर तिची अवस्था खूप वाईट आहे. राहुल गायकवाड, तुम्हाला आमदारांनी कसं काय कमी केलं नव्हतं असा देखील आक्षेप होतो. राहुल गायकवाडने काय गरज होती उमेदवारी उभं राहायची? आमदारांनी त्यांना प्रचंड कामं दिली होती. हा आक्षेप योग्य वाटतो तुम्हाला? नाही बघा, मी कार्यकर्ता आहे, मी व्यावसायिक पण आहे ना. कामं दिली साहेबांनी, काम 100% दिली कामं, म्हणून मी निवडून लढायची नाही हा निष्कर्ष मला कळत नाही. मी कामं केली, पण मी कामं जी केली ती नागरिकांची कामं केलीत ना, का बाहेरची कुठली कामं केलीत का? जो मैदान तयार केलंय ते माझ्या एकट्यासाठी केलंय का? परिसरातील मुलांना खेळण्यासाठी, जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना संध्याकाळी सकाळी वॉक करण्यासाठी, महिला योगा करू शकतात, मध्यम वयाचे लोक जाऊन तिथं क्रिकेट, फुटबॉल, टेनिस सगळं खेळू शकतात, पोरं खेळू शकतात. त्याच्यामध्ये मी डिवायडेशन केलं. लहान मुलांचं टर्फ वेगळं, मोठ्या मुलांचं वेगळं. म्हणजे लहान मुलांना बॉल लागणार नाही मोठे मुलं खेळत असताना. हायवे क्रॉस करायची गरज नाही आमच्या परिसरातील लोकांना कुठे खेळायला जायला. मुलं सोडली तरी घरी येऊ शकतात. इतकी चांगली व्यवस्था केलेली आहे. ठीक आहे, ते काही कारणास्तव त्याच्यावर ऑब्जेक्शन झालं आणि त्या हायकोर्टमध्ये सगळं चालू आहे. परंतु आज ना उद्या ते मैदान लोकांसाठी खुलं होणार आणि आम्ही 100% त्याच्यासाठी प्रयत्न करतो कोर्टमध्ये, का लोकांना, नागरिकांना त्यांच्या सोयीसाठी अडू नका, असा प्रयत्न चालू आहे. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही शिक्षित आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्याने सगळ्या ज्ञात आहे. एक शिक्षित उमेदवार नगरपालिकेच्या पायऱ्या चढला पाहिजे. इथल्या सभागृहाचा आवाज धबधबला, आवाज अगदी आवाज चढला पाहिजे आणि त्याच्या हातात ती सूत्र मिळली पाहिजे. इतर सगळे उमेदवार असतील, राहुल गायकवाड हा उजवा कसा करू शकतो? तुम्ही काय करत आहे? सुशिक्षित आहे, कारण की आम्हाला आमच्या आई वडिलांनी चांगलं शिक्षण दिलं. आम्हाला शिक्षणावर फोकस करायला सांगितलं. पहिले शिक्षण करा, व्यवसाय करा, फक्त राजकारण करा, हे आमच्या आई वडिलांनी आम्हाला पहिलेच बाळकडू पाडलं होतं. शिक्षणापासून लांब होऊन दिलं नाही. मी इंजिनियर आहे. आय नो व्हॉट आय डू वेन आय गेट चान्स. मला एक संधी मिळाली. एक संधी मिळणार,
नागरिकांनी ठरवलेलं आहे या वेळेला बदल होणार, विकासाला मत भेटणार, काम करणाऱ्या माणसाला मत भेटणार, आपल्या गावातल्या माणसाला मत भेटणार, आपल्या हक्काच्या माणसाला मत भेटणार, आपल्या जवळच्या माणसाला मत भेटणार, घरात बसणाऱ्याला नाही चौकात दिसणाऱ्याला मत भेटणार. आणि इतका सगळा कॉन्फिडन्स येतो कुठून? तुम्ही आता वार्डामध्ये फिरताय, मी जेव्हा बाजारपेठेमध्ये जातो, वार्डामध्ये फिरतो, मी घरी बसणारा मुलगा नाही. मला जेव्हा काही काम असतं तर मी चौकात उभा असतो. तुम्ही कधी पण बघा मला, मी बाजारात तुम्हाला कुठे ना कुठे दिसणार, या दुकानात, तिकडे, चौकड्या चौकात. आपण घरी नाही बसत, घरी बसून कुठलंही काम होत नसतं, मी कायम मानणार आहे. आपण सामान्य माणूस आहे. सामान्य माणसांनी ऑफिसमधून बाहेर पडलं पाहिजे, घरातनं बाहेर पडलं पाहिजे, तेव्हा लोकांची समस्या कळतात ना. तुमच्या घरी पाणी येत नाही हे तुमच्या घरी आल्यावर मला कळणार आहे का? जेव्हा मी चौकात कुठे उभा असेल आणि त्यावेळेला तुम्ही मला भेटले तर तुम्ही मला सांगाल का, राहुल माझ्या इथलं गटर स्थापना झालंय, माझ्या इथं पाणी येत नाही 3 दिवस झाले. समस्या लोकांच्या कुठे ऐकायला भेटतात? जेव्हा तुम्ही रस्त्यावर उभे असता. घरात बसून कोण तुमच्या घरी समस्या सांगायला येणार नाही. त्यामुळे मी चौकात उभा राहणारा कार्यकर्ता आहे, मी जनसामान्यातला कार्यकर्ता आहे. आणि माझ्या वडिलांचं आम्हाला ती शिकवण आहे काय, सगळ्यांशी सलोख्याने राहा, सगळ्यांशी प्रेमाने राहा, सगळ्यांशी हसत खेळत राहा. त्यामुळे माझ्या अपोजिटला जेवढे उमेदवार आहेत, 5, 6, 7, 8 जेवढे आहेत, मी सगळ्यांशी बोलतो, सगळ्यांशी मी संपर्कात आहे का बाबा हा तू कसा आहे, बाबा तू तुझ्या पद्धतीने लढ, मी माझ्या पद्धतीने लढतो. दुस्साहस करून कुठलं निवडणूक मी लढत नाही, कोणाचा दुस्साहस मी करत नाही. त्यांनी त्यांच्या ताकदीने लढावं, मी माझ्या ताकदीने लढेल. माझं तिकीट ज्यांनी कापलं त्यांच्याबद्दल माझा काही दुस्साहस नाही. ते पण मला काल नगरपालिकेत भेटले होते, मी त्यांना शुभेच्छा दिल्या. झालं. आता ते मागचं भूतकाळात टाइमपास करण्यापेक्षा आपण वर्तमानाचा विचार करायचा आणि भविष्याचा साठी प्रयत्न करायचे. आम्ही राणे साहेबांबरोबर काम केलेले लोक आहोत. आम्हाला याचं मागं वळून बघण्याचं हे नाहीये. आम्ही स्वाभिमान संघटनेमध्ये तसं काम केले. छोटी संघटना आम्ही तालुक्यात पसरवली होती, स्वाभिमान संघटना नितेश राणे साहेबांची. त्यामुळं ते सगळं आहे मागं सगळं माझ्या. आता मी विचारलं कुठले कुठले हात आहेत, ते सगळे हात आहेत. गायकवाड एकटा नाहीये, सगळे हात आहेत, सगळ्यांचा आशीर्वाद आहे. तर हे होते राहुल गायकवाड, ज्यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी अगदी खुला सगळ्या गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत. आक्रमक चेहरा परंतु मऊ आतला जो बाणा आहे, तो स्वभाव आहे, तो देखील दिसून आलेला आहे. मध्यवर्ती भागाचा विकास कशा प्रकारे त्यांचा प्रभाग क्रमांक 6 मध्ये करणार आहे ते देखील त्यांनी संकल्पना विचार सगळं मांडलेलं आहे. आणि कुठल्या कुठल्या दृश्य अदृश्य शक्ती त्यांच्यासाठी काम करतात ते देखील त्यांनी सिक्रेट ओपन करून टाकलेलं आहे. त्याचा विरोधकांनी सगळ्यात दखल घ्यावी. राहुल गायकवाड तुम्हाला शुभेच्छा आहे, तुम्हाला यश मिळावं ही जगदंबी करण्याची इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.